जर तुम्हालाही राहुल गांधी पप्पू वाटत असतील तर पुढचा 1 मिनिट माझ्यासोबत थांबा। 2 दिवसाअगोदर कोटा या शहरामध्ये नीटचा जो पेपर लीक झाला त्या विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी यांनी एक चर्चासत्र आयोजित केलं। राहुल गांधींच्या एका आवाहनानंतर या चर्चासत्राला त्या ठिकाणी लाखो विद्यार्थ्यांनी हजेरी लावली। महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा राहुल गांधी स्टेजवर आले तेव्हा सगळे विद्यार्थी राहुल गांधींच्या नावाची घोषणा देत होते। राहुल गांधींनी माईक हातात घेतला आणि सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन केलं की सगळ्यांनी शांत राहा, हा कुठला राजकीय प्रोग्राम नाही, हा त्या ठिकाणी या देशाच्या शैक्षणिक भविष्याचा प्रोग्राम आहे आणि त्यामुळे कोणीही माझ्या नावाच्या घोषणा देणार नाही। दुसरी गोष्ट राहुल गांधींनी सांगितलं की या संपूर्ण चर्चा दरम्यान त्या ठिकाणी आपण कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव घेणार नाही, आपण फक्त शिक्षण आणि शिक्षण व्यवस्था यावर बोलणार। तिसरी गोष्ट राहुल गांधींनी या संपूर्ण कार्यक्रमात कुठल्याही जातीचं धर्माचं कुणाचंही नाव घेतलं नाही। राहुल गांधींनी फक्त या देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा खरा चेहरा या देशासमोर मांडला। राहुल गांधींनी सांगितलं की या देशामध्ये जेव्हा 3000 विद्यार्थी त्या ठिकाणी UPSCची तयारी करतात तेव्हा त्यापैकी एक विद्यार्थी त्या ठिकाणी IAS होतो। 3000 विद्यार्थी जेव्हा IITची तयारी करतात तर फक्त 30 विद्यार्थ्यांना IITमध्ये प्रवेश मिळतो। दर 3000 विद्यार्थी जेव्हा डॉक्टरसाठी नीटची तयारी करतात तर फक्त 100च्या आसपास विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डॉक्टर बनता येतं। म्हणजे या देशामध्ये होणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये 90 ते 95% विद्यार्थी हे रिजेक्ट होतात किंवा फेल होतात आणि 1 ते 5% विद्यार्थीच त्या ठिकाणी फक्त पास होतात। ही या देशाची आणि या देशाची शिक्षण व्यवस्थेची सध्याची हालत आहे। खरं तर एका विरोधी पक्षनेत्यानं अशा निष्पक्षपणे एखाद्या मुद्द्यावर इतक्या प्रखरपणे विद्यार्थ्यांशी चर्चा करणं हे खरंच खूप कौतुकास्पद आहे। राहुल गांधी तुम्हाला आवडो न आवडो तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण हे जे काही चर्चासत्र राहुल गांधींनी केलं ते खरंच कौतुकास्पद आहे।